ही चटपटीत भरली मिरची तुमच्या जेवणाची चव दुप्पट करेल। वरण भात असो किंवा भाकरी चपाती कशासोबत सुद्धा खायला खूपच टेस्टी आणि बनवायला फक्त 10 मिनिटं। ही मिरची बिलकुलही तिखट नसते, आंबट, गोड आणि तिखट असा ह्याचा फ्लेवर असतो, त्यामुळे लहान मुलं सुद्धा ही मिरची खाऊ शकतील। चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे, छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आणि ते बाजूला काढून थंड करायला ठेवायचे। सोबतच अर्धा वाटी तीळ, ते सुद्धा आपण गॅसवर गरम करून घ्यायचे। जर कढई गरम असेल तर ती बंद करायची आणि फक्त त्याच टेम्परेचरला ती गरम करायचे। ती जास्त जर गरम केले तर ते कडू लागतात, त्यामुळे फक्त हलकेसे रोस्ट करून घ्यायचे। नंतर शेंगदाण्याची साल जेवढी जमल तेवढी थोडीशी काढून घ्यायची। शेंगदाणे आणि ती थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे। तोपर्यंत आपण एक चटपटीत मसाला बनवू। त्यासाठी 1 वाटी सोप, 1 वाटी मोहरी, थोडेसे धने आणि 4 ते 5 काळी मिरी, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 लवंग हे मिक्सरमधून आपण ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं। कोणतंही पाणी वापरायचं नाही आणि ह्या मिक्सचरची आपल्याला फाईन पेस्टही बनवायची नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे। त्यानंतर त्याच मिक्सी जारमध्ये शेंगदाणे आणि तीळ जे आपण ड्राय रोस्ट करून घेतले होते ते सुद्धा आपण बारीक करून घ्यायचे। त्याची एक चांगली पावडर बनवून घ्यायची। ह्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ ॲड करायचं, थोडीशी हळद आणि 2 चमचे लाल तिखट। हे काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त तिखट नसतं। आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, कारण की हे एकदम चटपटीत लागेल। आणि 2 चमचे गूळ पावडर मी ॲड केली होती। ह्या ठिकाणी तुम्ही गूळ ॲड केला तरीही चालतं। आणि मिक्सरमध्ये परत एकदा त्याला छान फिरवून घ्यायचं। आपली चटपटीत अशी मसाल्याची पावडर बनून तयार आहे। ही मसाला पावडर तुम्ही फ्रीजमध्ये चांगली 15 दिवसपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता। एकदाच जास्त प्रमाणात बनवून ठेवायची आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्याला मिरचीमध्ये स्टफ करू शकता। मिरची स्टफ केल्यानंतर त्याच्यातला मसाला सुटू नये ह्यासाठी खूप खास ट्रिक सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ह्या ज्या जाड मिरच्या असतात त्या आपण भरवा मिरचीसाठी वापरतो, कारण ह्याच्यामध्ये मसाला छान बसतो। छोट्या ज्या मिरच्या असतात त्या लांब असतात, पण मसाला त्याच्यामध्ये स्टफ करता येत नाहीत, त्यामुळे ह्याच मिरच्या आपण स्टफिंगसाठी वापरायच्या। मिरच्या स्वच्छ धुवून चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या। नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे उभे काप करून घ्यायचे आणि थोडंसं मीठ आपण आतमधल्या साईडनी मिरचीच्या लावून घ्यायचं। त्यामुळे मिरचीच्या वरचं जे कोटिंग आहे ते सुद्धा चांगलं टेस्टी लागतं। मीठ लावून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छानपैकी हाताने दाबून दाबून भरायचा। मसाला मिरचीमध्ये सर्वत्र व्यवस्थित बसला पाहिजे आणि तो निघणार नाही ह्याची काळजी घ्यायची, त्यामुळे त्याला एकदम चांगलं दाबून भरायचं। ही मिरची आतमधून भरपूर पोकळ असते, त्यामुळे भरपूर मसाला बसतो। आणि या मिरचीमधून मी बिया बिलकुलही काढल्या नव्हत्या, कारण थोडासा तरी तिखटपणा ह्या मिरचीला असला पाहिजे। जर तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता। व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे मी मसाला पूर्ण मिरचीमध्ये स्टफ करून घेतला होता। एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं 1च चमचा फक्त तेल ॲड करायचं। ही मिरची बनवण्यासाठी जास्त तेलाची बिलकुलही गरज लागत नाही। आणि मसाला भरलेली साईड आपण खालच्या साईडनी ठेवायची, म्हणजे ती साईड सगळ्यात पहिले जर फ्राय झाली तर आपली मिरचीमधला जो मसाला आहे तो बिलकुलही सांडणार नाही। ही सिक्रेट टिप तुम्ही कोणतीही भरवा मसाला, मिरची असो किंवा कोणताही पदार्थ भरवा बनवत असाल तर हे लक्षात ठेवा। मिरची तेलात सोडल्यानंतर वरतून सुद्धा तुम्ही 1 चमचा तेल ॲड करू शकता, म्हणजे वरच्या साईडचं सुद्धा कव्हरिंग लवकर सॉफ्ट होतं। प्रत्येक 2 ते 3 मिनिटानंतर मिरचीची साईड पलटून घ्यायची आणि त्याला सर्व साईडनी फ्राय करायचं। घरी तुम्ही स्वयंपाक बनवताना बाजूला हे मिरची फ्राय करून घेऊ शकता, ह्याच्यासाठी वेगळा असा वेळ देण्याची बिलकुलही गरज नाही। एकदा जर तुम्ही हा मसाला बनवून ठेवला तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला ही मिरची बनवायची असेल तुम्ही झटपट 2 मिनिटांमध्ये ही मसाला मिरची बनवू शकता। आणि खाताना ही जास्त तिखटही लागणार नाही। एकदम चटपटीत, आंबट, गोड, तिखट असा हा मिरचीचा फ्लेवर आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। एन्जॉय।